महाराज की जय भवानी। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सोमनाथ वासकर, कोमल वासकर, नेहा वासकर, अविनाश जाधव यांची निशाणी काय? धनुष्यबाण। आणि मी आपल्याला विनंती करायला आलोय, माझ्या लाडक्या बहिणींना देखील विनंती आहे। माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत खाली। लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला माझी विनंती आहे की येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबणार ना। आणि लाडक्या भावांनाही माझी विनंती आहे की 15 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून या चारही शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करायचं आहे। आपल्याला बदल घडवायचा आहे। नव्या मुंबईत परिवर्तन पाहिजे। आता मी बघितलं काही रस्ते सोडले तर सगळीकडेच एकदम मालबेल आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय द्यायचा असेल असताना, मुख्यमंत्री असताना गरजेपोटी बांधलेली घरं ही भूमिपुत्रांची घरं नियमित करण्याचा निर्णय आपण घेतोय। कारण सगळ्यांना हक्काचं घर पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे। आणि म्हणून यासाठी हा निर्णय आपण जवळपास निर्णय झालेला। त्याचबरोबर दत्त मंदिर जागेची मालकी हक्काचा एक विषय आहे, तो देखील एक जिव्हाळ्याचा विषय आहे, तो देखील आपण मार्गी लावू। सांडपाडा विभागासाठी तलाव लोकांना तलाव नाही तर तलावला पैसे लागतील ते नगर विकास विभाग आपल्याला देईल। रिडेव्हलपमेंट पुनर्विकाससाठी या ठिकाणी कुणाची दादागिरी सहन केली जाणार नाही। या जनतेचा ज्याच्यामध्ये फायदा आहे, बिल्डरांचा नाही, लोकांचा ज्याच्यात फायदा आहे, सोमनाथ तेच काम करा। आणि त्याच्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे। सेवानिवृत्त बेस्ट कर्मचारी जे आहेत तिथं पण मला निवेदन दिलं त्यांनी, ग्रॅज्युटी आणि इतर देणी त्यांना मिळालेली नाही। मी आपल्याला सांगतो तो विभाग बीएसटी आपल्याकडे देते। मी तात्काळ बेस्ट अधिकाऱ्यांना सांगून हा देखील जो निर्णय आहे तो प्रलंबित आहे त्याला देखील न्याय मिळवून देऊ। बीएसटीचे कर्मचारी गेले अनेक वर्ष काम करत करत निवृत्त झाले, त्यांचा एकही पैसा थकीत राहणार नाही आणि ते वंचित राहणार नाहीत, हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतोय। नवी मुंबई महापालिके कंत्राटी कामगार, परिवहनचे कंत्राटी कामगार किती आहे? बरेच वर्ष काम करतायत। बरेच वर्ष काम करत असतील तर त्यांना देखील आपण त्यांचा रोजगार जो आहे कायम झाला पाहिजे यासाठी आपण निर्णय घेऊ। कारण काही महापालिकांमध्ये आपण असे निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून त्यांना देखील न्याय देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमातून केलं जाईल। त्याचबरोबर महानंदा डेअरी सेवानिवृत्त कामगारांचं थकीत, अरे ते आपण केलेलं आहे। अच्छा बरं, महानंदा डेअरीमध्ये देखील आपण तोही निर्णय कोण बर त्याला आपण बाहेर काढू। आणि मी जे बोलतो ते करतो, बरोबर ना? त्यामुळे हे जे बोललोय सोमनाथ ते लिहून ठेवा। मी आचारसंहिता संपल्या याच्यावर मार्ग काढू आणि या भागातल्या लोकांना जनतेला न्याय देऊ। म्हणून हे संपूर्ण गाव आहे आपलं आणि गावठाणाचा विषय आहे, या भागाच्या पुनर्विकासाचा विषय आहे, हे सगळे विषय अतिशय ज्वलंत आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचे आहे, भूमिपुत्रांच्या हिताचे आहे आणि ते सोडवण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली का भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी, आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय। म्हणून शिवसेना
सगळ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, ज्येष्ठांनी, मतदारांनी, सगळ्यांनी एकच लक्ष आहे, धनुष्यबाण. महाराष्ट्राची शान, बाळासाहेबांची शान आणि आपला सगळ्यांचा स्वाभिमान. तुम्ही धनुष्यबाणाचं बटन दाबा आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नव्या मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकवा, शिवसेनेचा विकासाचा भगवा फडकवा आणि आपल्या भागाचा विकास घडवा अशी विनंती आपल्याला करतो. आणि सोमनाथचं पॅनल तर पूर्णपणे फुल फॉर्म मध्ये आहे, पण गाफील राहू नका. आपल्याला लीड जास्ती पाहिजे, लीड जास्ती पाहिजे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून 15 तारखेपर्यंत असंच एकजुटीने काम करा. विजय आपलाच आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.